नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब दागतुडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. विशेष बातमीपत्रामध्ये आमचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता चौतंडे यांनी दिलेला बातमी वृत्तांत पुढीलप्रमाणे. राजर्षी न्यूज विशेष बातमी. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. आमचे प्रतिनिधी दत्ता चौगदंड. माजी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. प्रमुख मागण्या: शासन निर्णयानुसार आमदार व खासदार निधीतील 5% निधी दिव्यांगासाठी नियमित खर्च करण्यात यावा. सर्व दिव्यांग बांधवांना सरसकट घरकुलाचा लाभ देण्यात यावा. सध्या मिळणारा 1,500 अर्थात 1,500 रुपयांचा संजय निधी निराधार योजनेचा लाभ वाढवून 2,500 अर्थात 2,500 रुपये सर्व दिव्यांगांना देण्यात यावा. शासन निर्णयानुसार पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार व खासदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका स्तरावर तात्काळ समित्या गठीत करण्यात याव्यात. जिल्हा नियोजन समितीतील 1% निधी दिव्यांगाच्या कल्याणासाठी खर्च करण्यात यावा. आंदोलनात उपस्थित मान्यवर: प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे, जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पोपट शेळके, जिल्हा संघटक संजय पुंड, मूक बधिर संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक जाधव, तालुका अध्यक्ष विनोनाथ आहेर, तसेच भारत डेरंगे, गणेश शेळके, संभाजी काळे, सौ पौर्णिमा आढाव, संदेश रपडिया, जगताप मॅडम, सुरेश गलांडे, नानासाहेब खपके, भरत आढाव, पाराजी भोसले पाटील, दत्तात्रय तनपुरे, उर्मिला कोकडे, तौसिफ शेख, अमोल अलकुटे यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांगाच्या न्याय मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजर्षी न्यूज, सत्य बातमी जनतेसाठी. शेतकरी ठार्यानी केला सारी, काय सांगू दादा, काय सांगू बाई, सरकारच्या या करणीला, दादा करणीला, दिव्यांग शेतकरी ठार केला, दिव्यांग शेतकरी ठार केला, दिव्यांग शेतकरी ठार केला. थोडा वेळ विश्रांती वापस परत म्हणून आमच्याकडे भरपूर आहे सगळं. तोपर्यंत मी बोलतो, तुम्ही म्हणा. पटेल शाहीर आहेत आणि फार मोठं त्यांचं खूप छान असं ग्रुप आहे. आणि आज आपलं ते हलगी वाजवून त्याचबरोबर जे बच्चू भाऊंचं जे कार्य कर्तृत्व आहे ते त्यांच्या शाहिरी शैलीमध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. शिवे सर्वार्थ साधे करणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. आज या ठिकाणी शेतकऱ्यांचे कैवारी, दिव्यांगांचे दैवत, माजी मंत्री माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने आपण अपंगांच्या मागण्या संदर्भात इथे आपण जमलो आहोत. तरी मी आलेल्या सर्व दिव्यांगांचे सतशा आभार मानून त्यांना आठवून नम्र विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाला हजर झाला त्याबद्दल आपले आभार संघटनेच्या वतीने आभार मानतो. तरी आज या संघटनाचं आंदोलन चालू असताना आणि संगमनेरवरून साहेब व माझे समेत आलेले तालुका अध्यक्ष गणेश शेळके, तसेच संभाजी काळे हेही आले
आणि आता पुढील एक कार्यक्रम म्हणून या सरकारला जाग यावी म्हणून मी एक कविता छोटीशी तयार करीत आहे आणि ती इथं गात आहे. तद्वत पहिले गणरायाची थोडीफार आपली एकदम थोडक्यामध्ये स्तुती करून आदिमाया शक्तीला नमन करून आपण कवनाला सुरुवात करण्यात आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अष्टविनायक तू गणराया, अष्टविनायक तू गणराया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गाडगे ब्रह्म विष्णू. आता ही कविता कशी आहे बघा, ध्यानात घ्या सगळे. आपण एखाद्या माणसाला गाढव म्हणतो, तो गाढव असतो का? नाही. त्याचं कर्म गाढव असतं म्हणून त्याला गाढव म्हणतो. एखाद्या माणसाला आपण देव म्हणतो, तो देव असतो का? नसतो. पण त्याचं गुण चांगला असतात म्हणून त्याला आपण देव माणूस म्हणतो. तद्वत या कवितेत याची मार्गातली नावं दिलेत, पण याच्या पाठीमस्त तुम्हाला शक्तीची फोड करणार नाही, डायरेक्ट चालणार आहे. तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्यायचा. ब्रह्म विष्णू आणि महेश्वर, ब्रह्म विष्णू आणि महेश्वर. सिंहासनी बसले शेतकरी काशीला गेले. दिव्यांग फाशीला गेले. कुटुंब वनवासी राहिले. ब्रह्म विष्णू आणि महेश्वर, ब्रह्म विष्णू आणि महेश्वर. सिंहासनी बसले शेतकरी फाशीला गेले. दिव्यांग काशीला गेले. कुटुंब वनवासी झाले. काशीला जाऊन नवस केला, तप करून अन्न त्याग केला. काशीला जाऊन नवस केला, तप करून अन्न त्याग केला. तरी देवांना जीव येईना, तरी या देवांना जीव येईना. तिन्ही देव हसले. शेतकरी काशीला गेले. दिव्यांग काशीला गेले. कुटुंब वनवासी राहिले. ब्रह्म विष्णू आणि महेश्वर, ब्रह्म विष्णू आणि महेश्वर. सिंहासनी बसले शेतकरी काशीला गेले. दिव्यांग फाशीला गेले. कुटुंब वनवासी झाले. महेश्वरानी वचन दिले. महेश्वर कोण आता तुम्ही जाणतात. महेश्वरानी वचन दिले. सिंहासन मिळवून विसरून गेले. महेश्वरानी वचन दिले. सिंहासन मिळवून विसरून गेले. ते तो म्हणून नेली वेळ काढून, ते तो म्हणून नेली वेळ काढून. शेवटी गाजर दाखविले. शेतकरी फाशीला गेले. शेवटी गाजर दाखविले. शेतकरी काशीला गेले. शेतकरी दिव्यांग फाशीला गेले. कुटुंबाचे वाटोळे झाले. आदिमाया शक्तींना देऊन ओवाळणी,
आदिमाया शक्ती म्हणजे लाटकी बहीण बर का. आदिमाया शक्तीना देऊन ओवाळणी सिंहासन बाई सुनी गेले विसरूनी. आदिमाया शक्तीना देऊन ओवाळणी सिंहासनी बाई सुनी गेले विसरूनी. दैत्यांसाठी देऊन खुर्च्या दैत्यांसाठी देऊन खुर्च्या सभेत संघात खेळत बसले शेतकरी काशीला गेले दिव्यांग फाशीला गेले. कुटुंबाचे वाटोळे झाले ब्रह्म विष्णू आणि महेश्वर. ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सिंहासनी बसले शेतकरी काशीला गेले दिव्यांग फाशीला गेले. कुटुंबाचे वाटोळे झाले नारद होऊनी तिन्ही देवांना स्वप्न पडले. कोकळे साहेब तिन्ही देवांना स्वप्न पडले. नारद होऊनी बच्चू कडू आले तिन्ही देवांना स्वप्न पडले. नारद होऊनी बच्चू कडू आले दिव्यांगांच्या शेतकऱ्यांच्या दिव्यांगांचा शेतकऱ्यांचा आवाज ऐकू पळत हे सुटले शेतकरी काशीला गेले. शेतकरी काशीला गेले. बच्चू कडूचा आवाज ऐकून बच्चू कडूचा आवाज ऐकून गारठुनी बसले शेतकरी काशीला गेले. दिव्यांग फाशीला गेले. कुटुंबाचे वाटोळे झाले ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सिंहासनी बसले शेतकरी फाशीला गेले. दिव्यांग फाशीला गेले. कुटुंबाचे वाटोळे झाले. धन्यवाद. पाणी द्या पाणी. परत धनंजय पाटील यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्या शाहिरी मित्रांनो, राजर्षी न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि हो, कॉमेंट जरूर करा. धन्यवाद.